महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सत्ता संघर्षातल्या महत्त्वाच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। गेली 40 मिनिटं ही सुनावणी सुरू आहे। सदन सुरू असतानाच अध्यक्षांवरती अविश्वासाचा ठराव आणला जावा असं कपिल सिब्बल म्हणतात। तसं न झाल्यास लोक मनाप्रमाणे सरकार पाडतील असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय आणि म्हणूनच सदन सुरू असताना नोटीस आणि पुढील कारवाई केली जावी असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। प्रशांत कदम आपल्याला अधिक अपडेट देतील। प्रशांत, हा मुद्दा कसा महत्त्वाचा ठरतो? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातला आत्ताचा जो मुद्दा आहे तो हाच आहे की अविश्वास प्रस्तावाची नोटीस जर अध्यक्षांच्या विरोधात द्यायची असेल तर ती नेमकी कशी असली पाहिजे। त्यांचं हे पण म्हणणं आहे की ही नोटीस अधिवेशनाच्या काळातच दिली गेली पाहिजे आणि 29 आमदार, म्हणजे महाराष्ट्राच्या केसमध्ये 29, कारण 10% आमदार लागतात। आपली विधानसभा सदस्य संख्या 288 आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या केसमध्ये 10% असे पकडले तर 29 आमदारांनी ही नोटीस जी आहे ती दिली पाहिजे आणि सेशन जेव्हा सुरू असतं, जेव्हा अधिवेशन चालू आहे त्याच कार्यकाळामध्ये ती दिली गेली पाहिजे। कारण त्यांचं म्हणणं आहे की अध्यक्षांचं पद जे आहे ते संवैधानिक पद आहे आणि त्याला असा कुठला पॉज किंवा ब्रेक जो आहे तो असू शकत नाही। त्याला एक कंटिन्युटी असते कुठल्याही संवैधानिक पदाला, कुठल्याही संवैधानिक संस्थेला आणि त्यामुळं या सगळ्या नोटीसी संदर्भातले हे मुद्दे जे आहेत ते कपिल सिब्बल उपस्थित करतायत। जोरजोरात त्यांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे आणि अगदी आत्ता थोड्या वेळापूर्वी न्यायपीठ जे आहे ते एकमेकांमध्ये डिस्कस करतायत की ही प्रोसिजर जी आहे नेमकी अविश्वास प्रस्तावाची ती नेमकी काय असावी, त्याच्या संदर्भातले रूल नेमके काय असतात, याच्या संदर्भातलं एक डिस्कशन जे आहे ते न्यायमूर्तीमध्ये सुरू आहे। न्यायमूर्ती सध्या डिस्कशन करतात। कपिल सिब्बल यांनी मुद्दा मांडलेला आहे की सदन सुरू असताना, अधिवेशन सुरू असतानाच अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव मांडता येतो। ते सगळी प्रोसिजर त्यांनी युक्तिवादातून मांडलेली आहे। युक्तिवाद दोन्ही बाजूने केला जातोय महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर। जवळपास 1 तास झाला आहे आणि या 1 तासामध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, ज्येष्ठ वकील, हे युक्तिवाद करतायत। अरुणाचल प्रदेशमधल्या नबाम रेबिया केसचा महाराष्ट्राच्या केसमध्ये थेट अर्थ काढला जावा की नाही, की हे सगळं प्रकरण निकालासाठी 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यावं नबाम रेबियाचा अर्थ काढण्यासाठी, याच्या संदर्भातला हा मूळ युक्तिवाद आहे। आणि साहजिक आहे की या एका गोष्टीवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि त्यामुळं खूप प्रदीर्घ असा युक्तिवाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। आत्ता अगदी 5-10 मिनिटांपूर्वी कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसी संदर्भात, त्याच्या प्रक्रियेसंदर्भातला केलेला आहे आणि त्या दरम्यान त्यांचं मत असं होतं की ही नोटीस जी आहे ती अधिवेशनाच्या काळातच आली पाहिजे। जेव्हा 10% सदस्य, म्हणजे महाराष्ट्राच्या केसमध्ये 29 आमदार जेव्हा अशा नोटीस देतील अधिवेशन काळात, तेव्हाच त्याच्यामध्ये निर्णय जो आहे तो व्हायला पाहिजे। कारण अध्यक्षांचं पद जे आहे ते संवैधानिक पद आहे आणि त्याला कुठलाही मध्ये असा ब्रेक नसला पाहिजे। त्या दृष्टीने हे सगळे आर्ग्युमेंट जे आहेत ते सुरू आहेत। अर्थात कपिल सिब्बलांचं हे आर्ग्युमेंट आहे। अजून आपल्याला शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद ऐकायचे आहेत। कदाचित त्यांच्याकडनं युक्तिवाद हाच होईल की म्हणजे आत्ता जर आपण महाराष्ट्राची केस बघितली तर नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कारवाईपासून रोखण्यासाठी सुद्धा ठाकरे गटानं नोटिसा दिलेल्या आहेतच आणि त्यामुळं ते कदाचित असं म्हणतील की नबाम रेबियाच्या विरोधात हे युक्तिवाद करतायत, पण यांनीच नबाम रेबिया केसचा आधार घेत आत्ताच्या विधानसभा अध्यक्षांना पण अपात्रतेच्या कारवाईपासून म्हणजे ॲक्शन घेण्यापासून रोखलेलं आहे। त्यामुळं या सगळ्याचा विचार करून सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यायचा आहे आणि आजचा मुख्य निर्णय किंवा सुप्रीम कोर्टाचं जे मत असेल ते याच बाबतीत असेल की हे सगळं प्रकरण या एका मुद्द्यावरती 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचं की नाही। आपण पुन्हा सांगतोय आपल्या प्रेक्षकांना, सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा हे घटनापीठ तयार झालं तेव्हा 8-9 मुद्दे होते महाराष्ट्राच्या या सगळ्या घटनाक्रमातले, पण त्यातला एक मुद्दा खूप कळीचा आहे की अपात्रतेची नोटीस असताना अध्यक्षांना कारवाई करण्याची, अविश्वासाची नोटीस असताना अपात्रतेची कारवाई करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे की नाही आणि त्या संदर्भातला हा प्रश्न जो आहे तो खूप कळीचा आहे। कारण त्याच्या एका म्हणजे गोष्टीवरती पुढच्या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत आणि त्यामुळं हा सगळा मुद्दा जो आहे तो लार्जर बेंचकडे जावा, ही ठाकरे गटाची मागणी आहे। आणि ठाकरे गटाची हीच मागणी आज मान्य होणार का? या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाचं 5 सदस्यीय घटनापीठ नेमकं काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आजकाल सदनाची कारवाई कमी होते, मग 14 दिवसांच्या नोटिशीचं काय होणार असं मत सुद्धा, असा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। या संदर्भातले अपडेट घेऊयात प्रशांत कदम यांच्याकडून। प्रशांत, कपिल सिब्बल यांचं म्हणणं नेमकं काय?
नबाम रेबिया केसचा जो म्हणजे आपण साध्या सोप्या भाषेत जर बघितलं तर आत्ताचा जो निकाल आहे तो काहीसा शिंदे गटासाठी फायदेशीर आहे. कारण त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अविश्वास प्रस्तावाची जर नोटीस असेल तर अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेता येणार नाही. आता हा निकाल जो आहे तो जसाच्या तसा लागू होऊ नये याच्यासाठीचे हे आर्ग्युमेंट आहेत आणि आता कॉन्स्टिट्यूशन बेंचच्या समोरचे हे आर्ग्युमेंट जे आहेत ते अगदी टेस्ट मॅचप्रमाणे होताना दिसत आहेत. त्यामुळं खूप प्रदीर्घ अशा पद्धतीचे युक्तिवाद होतील. मगाशी त्यांनी या 2016च्या निकालाचा काही भाग सुद्धा वाचून दाखवला आणि संपूर्ण घटनाक्रम अरुणाचलमधला त्यांनी दाखवला की डिसेंबर 2015 ही सगळी प्रक्रिया सुरू झाली होती. मग राज्यपालांनी कसं त्याच्यामध्ये ते सेशन प्रिपोन केलं, अध्यक्षांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यामुळं त्या संदर्भातला निकाल जो आहे तो तेव्हा आलेला होता. कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, महाराष्ट्राच्या आणि अरुणाचलच्या, आणि त्यामुळं त्याचा विचार करून हा निर्णय जो आहे तो व्हायला पाहिजे. सातत्यानं हा मुद्दा अधोरेखित केला जातोय की अरुणाचल प्रदेशमधली परिस्थिती आणि महाराष्ट्रामधला सत्ता संघर्ष या दोन्ही गोष्टी परस्परांपासून वेगळ्या आहेत, परस्पर भिन्न आहेत. कोणकोणते मुद्दे प्रामुख्यानं मांडले जात आहेत जे या दोन्ही केसमधलं वेगळेपण दाखवून देतात? साहजिक आहे की युक्तिवादामध्ये याच्या आधी सुद्धा ठाकरे गटानं हे सांगितलेलं आहे की मुळामध्ये ती अविश्वास प्रस्तावाची जी नोटीस आलेली आहे ती कशा पद्धतीने आली, तर ती मेलवरनं पाठवली गेलेली होती नरहरी झिरवाळ यांच्या विरोधातली. जेव्हा नोटीस येत असते त्याच्यानंतर काही कालावधी सुद्धा द्यावा लागतो, अर्थातच 14 दिवसांचा काळ द्यावा लागतो. त्याच्यानंतर ती कारवाई जी आहे ती करावी लागते. तेव्हा त्यांना कमी कालावधी दिला गेलेला होता, त्यामुळे सुद्धा ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळी युक्तिवाद शिंदे गटानं सुद्धा केलेला होता. पण या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच गोष्टींमधले बारकावे, त्या दोन्हीमधला फरक जो आहे तो सांगण्याचा देखील अर्थात या दोन्ही बाजूंनी प्रयत्न होईल. या दोन्ही केसेसमध्ये फरक काय आहे हेच सातत्यानं विशद केलं जातं युक्तिवादादरम्यान आणि हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय. कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत नेमका काय काय युक्तिवाद केलाय, कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर. नबाम रेबिया प्रकरणामध्ये उपाध्यक्षांचा निर्णय कोर्टानं रद्द केला. राज्यपालांचा निर्णयही कोर्टानं रद्द ठरवलेला होता. अनेक आमदारांच्या पक्षांतरामुळे नवीन सरकार स्थापन करावं लागलं. राजकीय सभ्यता कायम राहण्यासाठी 10वी सूची दिलेली आहे, जो पक्षांतर बंदी कायदा आहे. या 10व्या सूचीचा गैरवापर होतोय की काय अशी शंका आता निर्माण होतीये. सध्या अनेक सदस्यांविरोधात अपात्रतेची कारवाई होतीये. सदन सुरू असतानाच अध्यक्षांवरती अविश्वासाचा ठराव आणला जावा ही प्रोसिजरही त्यांनी तिकडे विशद केली. तसं न झाल्यास लोक मनाप्रमाणे सरकार पाडतील हाही मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. म्हणूनच सदन सुरू असताना नोटीस आणि पुढच्या 7 दिवसात निवाडा व्हावा. अधिवेशन सुरू नसताना उपाध्यक्षांना अविश्वासाची नोटीस आलेली आहे. आजकाल सदनाची कारवाई कमी होते, मग 14 दिवसांच्या नोटिशीचं काय होणार, असाही एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान मांडलेला आहे. अविश्वासाचा प्रस्ताव आणल्यानंतर पुढे 14 दिवसांचा अवधी द्यावा लागतो. पण सध्या जर सदनाची कारवाईच कमी होत असेल, अधिवेशनच कमी दिवसांचं होत असेल, तर मग 14 दिवसांच्या नोटिशीचं काय होणार, हाही एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. आता जवळपास 1 तास पूर्ण झालेला आहे. युक्तिवादाला सुरुवात होईल. कपिल सिब्बल यांचा गेल्या 1 तासापासून युक्तिवाद सुरू आहे. मागणं हेच आहे की हा मुद्दा घेऊन हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर जावं. ॲडव्होकेट राकेश राठोड, सर्वोच्च न्यायालयातले वकील, सध्या आपल्यासोबत आहेत. राकेश राठोडजी, एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे की ज्यावेळी अधिवेशन सुरू असतं, सदनाचं कामकाज सुरू असतं, तेव्हाच अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव मांडता येतो. आणि जर सदनाची कारवाईच कमी होत असेल, जर अधिवेशनाचा कार्यकाळ कमी राहत असेल, तर 14 दिवसांच्या नोटिशीचं काय, हे 2 महत्त्वाचे मुद्दे कपिल सिब्बल मांडतायत. बघा, मी कपिल सिब्बल साहेबांसोबत प्रत्यक्ष काम केलेलं आहे. मी त्यांना बघितलेलं आहे की ते किती बारकाईने एक एक गोष्टला ते बघतात, त्याचं अथांग त्याच्या आतमध्ये डीप मध्ये ते जातात आणि त्याची स्टडी करतात. हा जो त्यांनी मुद्दा उचललेला आहे हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे की समजा सेशनच तुमचा काळ खूप लहान आहे,
तुमचा सेशनचं काळच खूप छोटा आहे, 2-3-4 दिवसात, आठवडाभरात होतो. तर 14 दिवसाचं नोटिसाचं काय? हा आहे क्वेश्चन ऑफ लॉ. या कारणाने कपिल सिब्बल साहेब लार्जर बेंचकडे पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. या मुद्द्याला स्वतः कोर्ट पण इग्नोर करू शकणार नाही, कारण की हे गंभीर परिस्थिती आहे की ज्या परिस्थितीमध्ये हाऊसेस समजा त्यांचं ड्युरेशनच कमी आहे आणि नोटीसचा पिरियड जास्त आहे, तर या परिस्थितीमध्ये कायदा एकदम सायलेंट आहे, कायदा काही सांगत नाही. तर दिस इज द परफेक्ट टाइम वेन द सुप्रीम कोर्ट शुड इंटरव्हीन. या परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टला गाईडलाईन्स द्यावंच लागेल की अशा परिस्थितीमध्ये नोटीसचा पिरियड जो असतो 14 दिवसाचा आहे, तो किती असायला हवं, तो 14च असायला हवं की कमी असायला हवं, याचे गाईडलाईन सुप्रीम कोर्ट देईल. आणि हा एक खूप कळकळीचा मुद्दा जो आहे कपिल सिब्बल साहेबांनी मांडलेला आहे आणि हा मला खूपच व्हॅलिड वाटतो. कपिल सिब्बल यांच्या वतीनं युक्तिवाद सुरू आहे आणि त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे की जर विधानसभा उपाध्यक्षांना अविश्वासाचा प्रस्ताव पाठवला गेला असेल, त्यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव असेल, तर 14 दिवसांची मुदत त्यांना दिली जाते आणि जेव्हा सदनाची कारवाई सुरू असते, जेव्हा अधिवेशन सुरू असतं, तेव्हाच अशा प्रकारचा अविश्वासाचा ठराव मांडता येतो. हे दोन महत्त्वाचे मुद्दे सध्या कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेत. गेल्या तासाभरापासून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. हरीश साळवे हे शिंदे गटाच्या वतीनं बाजू मांडतायत. ऑनलाईन पद्धतीनं या सुनावणीमध्ये ते सहभागी झालेले आहेत. नवाब रेबिया आणि राज्यातील प्रकरणाचे फरक कपिल सिब्बल यांच्याकडून सातत्यानं अधोरेखित केले जात आहेत. गेल्या तासाभरापासून कपिल सिब्बल यांच्या वतीनं युक्तिवाद सुरू आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरती सुनावणी सुरू झालेली आहे. एका नोटिशीवरती अध्यक्षांना हटवणं गैर असल्याचं सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे. अपडेट जाणून घेऊयात. प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, अनेक महत्त्वाचे मुद्दे कपिल सिब्बल उपस्थित करतायत. विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्षांचे हक्क, अधिकार आणि सदनाची प्रोसिजर या सगळ्या संदर्भात कपिल सिब्बल खूप महत्त्वाचे मुद्दे मांडतायत. सध्या काय युक्तिवाद सुरू आहे? जवळपास 1 तासाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा झालेला आहे आणि त्या दरम्यानच सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केलेली आहे की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की केवळ एका नोटिशीनं, केवळ एका अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसीनं अध्यक्षांचं संवैधानिक पद जे आहे ते अशा पद्धतीनं धोक्यात येऊ शकत नाही. आणि त्याच्यावरती कपिल सिब्बल यांनी हो म्हटलेलं आहे की हो, म्हणजे याच अर्थानं माझा हा सगळा युक्तिवाद आहे. आणि त्याच्यावरती दुसऱ्या बाजूनं परत सरन्यायाधीशांनी हे पण विचारलेलं आहे की म्हणजे दुसऱ्या अर्थानं जर त्यांच्या विरोधात अशी अविश्वासाची प्रस्ताव नोटीस असेल तरी सुद्धा त्यांना काम करू दिलं पाहिजे का, त्याचे काय परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आता या मुद्द्यावरती नेमका काय युक्तिवाद येतोय हे बघावं लागेल. आणि आजची जर आपण एकूण सुनावणी बघितली तर या रेफरन्स पॉईंटवरती सुरू आहे की हे सगळं प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे आता जावं की नाही. कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत. अजून शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद होणं बाकी आहे, त्यांचेही युक्तिवाद होतील आणि त्याच्यानंतर हे न्यायपीठ ठरवेल की हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचं की नाही. आता जवळपास 1 तास झालेला आहे आणि या संपूर्ण 1 तासामध्ये नवाब रेबियाचा आपल्या बाजूनं अर्थ जो आहे तो कपिल सिब्बल यांनी न्यायपीठासमोर मांडलेला आहे. त्याच्यामध्ये काही प्रश्नही न्यायपीठानं उपस्थित केलेले आहेत आणि त्यानंतर आता निकाल काय नेमका येतोय हे आपल्याला बघावं लागेल. अर्थात हा निकाल केवळ लार्जर बेंचकडे द्यायचं की नाही याच्या संदर्भातला असेल. आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल आजच्या दिवसातला की विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव असताना त्यांना आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावता येते की नाही या प्रश्नाचा 5 सदस्यीय घटनापीठाने जो निर्णय दिलेला आहे, जे उत्तर दिलेलं आहे त्याचा फेरविचार व्हावा आणि त्यासाठीच हा मुद्दा 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर मांडला जावा अशी मागणी ठाकरे गटानं केलेली आहे आणि त्याच मुद्द्यावरती सध्या सुनावणी होतीये. पुन्हा एकदा जाऊयात. राकेश राठोड सर सध्या आपल्यासोबत आहेत. राकेश राठोडजी, एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी इथे मांडलेला आहे की गेल्या जेव्हा विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडायचा असतो त्यावेळी त्यांना एका नोटिशीवरती हटवता येत नाही, एका नोटिशीनं त्यांच्या अधिकारांवरती गदा येत नाही. कपिल सिब्बल यांचं कामकाज तुम्ही खूप जवळून पाहिलंय असं म्हणतात. हा मुद्दा या सुनावणीमध्ये किती महत्त्वाचा ठरतो? मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. खरं म्हटलं तर हा मुद्दा संपूर्ण परिस्थिती बदलणं योग्य आहे एवढा वेटेजचा हा मुद्दा आहे. खरं म्हटलं तर कपिल सिब्बल साहेबांनी जो हा मुद्दा घेतलेला आहे, आपण बघितलं असेल यांनी सुरुवातीला नाही घेतलं. सुरुवातीचा 1 तास त्यांनी दुसरा आर्ग्युमेंट केलेला आहे आणि हा ब्रह्मास्त्र त्यांनी आता शेवटी काढलेला आहे. कारण की माझ्या अनुभवाच्या हिशोबाने ते मला वाटतं आता जास्त अजून अर्धा तास आपला आर्ग्युमेंट करतील आणि ते समाप्त करतील
आणि आदरणीय आपले हरीश साळवे साहेब येतील, ते त्यांचं आर्ग्युमेंट सुरू करतील. हं. हा मुद्दा एवढा महत्वाचा आहे की फक्त त्यांना नोटीस दिली आहे. नोटीस दिल्यामुळे त्यांचे अधिकार संपतात का? कारण की अविश्वास प्रस्ताव जोपर्यंत पारित होत नाही, तोपर्यंत त्यांचे अधिकार असतात. हे तर सर्वसामान्यांना पण माहित आहे की जोपर्यंत अविश्वासाचा प्रस्ताव पारित होत नाही, तोपर्यंत ते त्या जागेवर बसण्याचा त्यांना अधिकार असतो. हं. अविश्वासाचा जेव्हा प्रस्ताव पारित झाला, त्याच्यानंतर त्यांचे अधिकार जो आहे ते संपतात. त्यामुळे हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून कपिल सिब्बल साहेब राकेशजी, त्याच्यावर खूप थोडंसं जोर तुम्हाला थांबवते. या मुद्द्याचं विश्लेषण आपण सविस्तर करूयाच, पण प्रशांत कदम यांच्याकडे काही अपडेट्स आहेत सुनावणी संदर्भातले. प्रशांत. जेव्हा कपिल सिब्बल यांचं हे आर्ग्युमेंट होतं की केवळ एका नोटिसीनं अध्यक्षांचं संवैधानिक पद धोक्यात येऊ शकत नाही, त्याच्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांना काही प्रतिप्रश्न केले आणि त्याच्यावर त्यांचं सरन्यायाधीशांचं म्हणणं असं होतं की मग याचा उलटा अर्थ असा होतो की जरी त्यांच्या विरोधात नोटीस आली असेल तरी सुद्धा ते आपलं काम करू शकतील, आम्ही त्यांना काम करू द्यायचं का? आणि या दरम्यान ते स्वतःच्याच अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसी संदर्भात सुद्धा मग निर्णय घेऊ शकतील का? तर याच्यावरती म्हणजे ही खूप चिंताजनक बाब आहे असं मत सरन्यायाधीशांनी नोंदवलं. त्यांचं म्हणणं आहे की असा जर आपण वेळ अध्यक्षांना दिला तर मग ते स्वतःच त्यांच्या कारवाई संदर्भातले सुद्धा निर्णय जे आहेत ते घेऊ शकतील आणि ही बाब जी आहे ती याच्यामध्ये खूप चिंतेची आहे असं सरन्यायाधीश म्हणाले. पण त्याच्यावरती कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्राच्या केस संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात आणून दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की या केसमध्ये असं झालं की अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली, त्याच्यानंतर प्रकरण कोर्टात आलं, त्यांना 12 जुलैपर्यंतचा वेळ दिला गेलेला होता आणि दरम्यानच्याच काळामध्ये सरकार कोसळलेलं आहे. म्हणजे अध्यक्षांना आपला निर्णय किंवा अधिकार वापरण्याची वेळ सुद्धा येऊ दिली गेलेली नाहीये. दरम्यानच्या काळामध्येच एक अख्खं सरकार कोसळलेलं आहे आणि त्यामुळं या गोष्टींचा सुद्धा विचार आपल्याला करायला हवा. त्यामुळं जिथून आपण सुरुवात केली होती युक्तिवादाला की कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की केवळ एका नोटिशीनं अध्यक्षांचं पद धोक्यात येऊ शकत नाही, त्याच्यावरती सरन्यायाधीशांचा प्रतिप्रश्न होता की मग याचा अर्थ नोटीस जरी असेल तरी त्यांना आपलं काम करू द्यायचं का? मग तर ते आपल्या रिमूव्हल संदर्भातले सुद्धा काही डिसिजन स्वतःच घेऊ शकतील अशा काळामध्ये. पण कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की या केसमध्ये नेमकं काय झालेलं होतं ते त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. प्रकरण कोर्टात आलं, 12 जुलैपर्यंतचा वेळ दिला गेलेला होता नोटिशीला उत्तर द्यायला आणि दरम्यानच्याच काळामध्ये एक नवीन सरकार स्थापन झालं. प्रशांत, तुमचा हाच मुद्दा घेऊन मी राकेश राठोड यांच्याकडे जाते. राकेश राठोडजी, मगाशी तुम्ही क्रोनॉलॉजी बद्दल बोलत होतात. मला असं वाटतं इथे हाच मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. 12 जुलैपर्यंतचा जो वेळ देण्यात आलेला होता त्याच दरम्यान हे सरकार कोसळलं. म्हणजे सरन्यायाधीशांनी केलेली टिप्पणी, त्यावरती कपिल सिब्बल यांनी मांडलेलं मत, या सगळ्यामध्ये आता क्रोनॉलॉजी खूप महत्त्वाची ठरणार आहे. साहजिकच आहे. क्रोनॉलॉजी या मुद्द्यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे. कारण की दोन्ही पक्षांनी जे स्वतंत्ररित्या आपले ज्यांनी स्टेप्स घेतलेले आहेत, जे ऍक्शन्स घेतलेले आहेत, ते ऍक्शन त्यांनी कसं घेतलेत, त्याचा उद्देश काय होता, हे आता बघणं फार गरजेचं झालेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाला निर्णय देताना क्रोनॉलॉजी अवॉइड करता येणार नाही. त्यांना ती क्रोनॉलॉजी बघावीच लागेल की जेव्हा निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यावेळेस त्यांना अध्यक्षांना नोटीस देण्यात आलेली होती की नाही, त्यांनी त्याच्यावर काही निर्णय घेतला की नाही. हे संपूर्ण जो प्रकरण आहे हे पूर्ण क्रोनॉलॉजीवर आधारित आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण दोन्ही पक्षाचे इंटेन्शन्स काय होते हे पण सुप्रीम कोर्टापुढे फार एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. त्याच्याशिवाय जसं कपिल सिब्बल साहेबांनी सांगितलं की पीठासीन अधिकारी त्यांना नोटीस आली, पण नोटीस आल्यानंतर ते स्वतःच्या निलंबनावर तर कारवाई करू शकत नाही, पण त्याच्याशिवाय जे त्यांचे दुसरे अधिकार आहेत जे त्यांना घटनेच्या तरतुदीनुसार त्यांना मिळालेले आहेत, ते दुसरे जो ड्युटीज आहेत त्यांची ते परफॉर्म करू शकतात की नाही, हे पण एक आता मुद्दा बघण्याला योग्य असणार आहे. त्यामुळे हे दोन महत्त्वाचे मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केले गेलेले आहेत की ज्यावेळी विधानसभा उपाध्यक्षांना अपात्रतेची अविश्वासाचा ठराव त्यांच्या विरोधात मांडण्यात आला, त्याच्यानंतर त्यांना 12 जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आलेला होता, पण त्याच दरम्यान हे सरकार कोसळलं. केवळ एक नोटीस पाठवून विधानसभा उपाध्यक्षांचे अध्यक्षांचे अधिकार काढून घेता येत नाहीत, त्यांच्या अधिकारांवर टाच आणता येत नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आणि त्यावर सरन्यायाधीश यांनी ही टिप्पणी केलेली आहे की जर अविश्वासाचा ठराव असेल, अविश्वासाचा प्रस्ताव असेल, तरी सुद्धा जर विधानसभा अध्यक्ष
उपाध्यक्ष कार्य करत राहिले तर ही चिंतेची बाब ठरू शकते का, त्यावर कपिल सिब्बल यांनी हे उत्तर दिलेलं आहे की विधानसभा उपाध्यक्षांना जो वेळ दिलेला होता त्या वेळात त्यांना त्यांच्या अधिकाराचा वापरच करता आला नाही आणि त्याआधी हे सरकार कोसळलेलं आहे. अपडेट जाणून घेऊयात सुनावणी संदर्भातले प्रशांत कदम यांच्याकडून. प्रशांत, आत्ताचं जे आपण संभाषण सांगतोय कोर्टरूम मधलं, त्याच्यावरती परत सरन्यायाधीशांची सुद्धा एक कमेंट आलेली आहे. म्हणजे जेव्हा कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्राच्या केस संदर्भातला तो घटनाक्रम सांगितला की इथं काय झालेलं होतं की 12 जुलैपर्यंतचा वेळ होता आणि दरम्यानच्या काळामध्ये सरकार कोसळलं, तर त्याच्यावरती सरन्यायाधीशांची कमेंट आलेली आहे. सरन्यायाधीश असं म्हणतायत की पण नबाम रेबियाचं जे जजमेंट आहे त्याच्यातला पहिला पार्ट जो आहे तो बहुतांशपणे अध्यक्षांच्या नैतिक अधिकाराबद्दलचा आहे आणि त्यांचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे सरन्यायाधीशांचं. ते असं म्हणतायत की आम्ही नबाम केसच्या करेक्टनेसबद्दल किंवा नबाम रेबिया केसच्या अचूकतेबद्दलचा निर्णय किंवा त्याच्याबद्दलचं मत हे या केसच्या घटनाक्रमावरती ठरवणार नाही. अर्थातच तसं होत पण नसतं, पण जेव्हा कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्राच्या या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख केला त्याच्यानंतरचं सरन्यायाधीशांचं हे विधान आहे आणि त्यामुळे ते देखील महत्त्वाचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की नबाम रेबियाचा जो निकाल आहे किंवा त्याच्याबद्दल आमचं जे मत आहे त्याची जी अचूकता आहे ती त्या निकालाच्या संदर्भात कायदेशीर चौकटीमध्ये ठरेल, ती या केसच्या फॅक्टवरती बदलणार नाही आणि त्यामुळं बघावं लागेल की आता या सगळ्या संदर्भात पुढचे काय नेमके आर्ग्युमेंट्स होत आहेत. बरोबर आहे प्रशांत. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय. सरन्यायाधीशांची टिप्पणी आलेली आहे की नबाम रेबिया केसची जी ऑथेंटिसिटी आहे किंवा त्यातले जे निर्णय आहेत त्याच्या निकषांमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. आम्ही या दुसऱ्या केसकडे पूर्णतः वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय असं सुद्धा सरन्यायाधीश म्हणतात आणि सध्या युक्तिवाद सुरू आहे कपिल सिब्बल यांच्याकडून. नबाम रेबिया केस या सगळ्यामध्ये खूप की पॉइंट ठरतीये कारण का त्याच्या अनुषंगानंच मागच्या वेळी 5 सदस्यीय घटनापीठानं निर्णय दिलेला होता की ज्यावेळी उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव असतो त्यावेळी त्यांना आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसतो. शिंदे गटाच्या बाजूने हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरतो.